हाय गाईज, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मी आज बनवणार आहे स्नॅक्स। हे रात्रीची चपाती उरली आहे, त्याचे मी छोटे छोटे रोल करून स्नॅक्स बनवणार आहे। आणि याच्यामध्ये लागणारे साहित्य, छोटी अर्धी पत्तागोबी घेतली आहे मी, मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, तो मी लांब कट केला आहे। 2 मिरच्या घेतल्या आहे, त्या लांब लांब अशा कट केल्या आहे। एक मीडियम साईजचा टमाटर घेतला आहे, तो मी कट केला आहे बारीक बारीक। सांबार आणि 2 आलू घेतले होते मी, ते मी पातळ पातळ कट केले आहेत। आणि याच्यामध्ये लागणारे मसाले, चाट मसाला घेतला आहे, तीळ, तिखट, थोडी हळद, चवीनुसार मीठ, मंचुरियनचा मसाला घेतला आहे थोडासा, आणि हा मॅगी मसाला घेतला आहे, आणि सॉस। बघा गाईस, मी आता असे लांब लांब हे कट करून घेतले आहे चपातीचे। बघा गाईस, मी आता ही अशी लांब लांब कट करून घेतली आहे चपाती। आता आपण याचे रोल करूया। बघा गाईस, मी असे रोल करून घेतले, आता आपण याला फ्राय करूया। बघा गाईस, आता हे किती छान कलर आला आहे याला। आता आपण हे काढून घेऊ। बघा गाईस, आता हे कढई गरम आहे, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे, आणि आता थोडंसं जिरं टाकते, त्यामध्ये आता मिरच्या टाकते। बघा गाईस, मिरच्या छान झाल्या आहे, आता आपण हे आलू टाकून देऊ। आता याच्यामध्येच आपण पत्तागोबी टाकूया, आणि हे छान होऊ देऊ। त्याच्यामध्ये आता आपण कांदे टाकूया, आणि याच्यामध्ये आपण आता हे टमाटर टाकून देऊ। आता छान याला होऊ देऊ। बघा गाईस, आता हे झालं आहे, किती छान कलर आला आहे याला। त्याच्यामध्ये पूर्ण मसाले टाकून देऊया, आणि हा सॉस पण टाकून देऊ, आणि आता पूर्ण एकत्र मिक्स करून घेऊया पूर्ण। आणि याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकूया। आता छान हे आपण याच्यामध्ये 1-2 उकळी येईपर्यंत। बघा गाईस, आता हे झालं आहे आपलं। आता आपण याच्यामध्ये हे रोल टाकून देऊया, आणि 1 मिनिट याच्यात पुन्हा होऊ देऊ। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी, कमेंट करून कळवा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।